नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट बाजार हेल्थ या यूट्यूब चॅनलवर मी मिथुन गावी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण ट्रेडिंग व्यू या ॲपविषयी माहिती घेणार आहोत। आता ट्रेडिंग व्ह्यूमध्ये कोणकोणते टूल्स वापरतात त्याच्याविषयी बघू। आता फॉर एक्झाम्पल इथे आपण हे काय आहे, इथे टाटा मोटर आहे। हा कोणाचा चार्ट आहे? टाटा मोटरचा चार्ट आहे। टाटा मोटरचा चार्ट आहे। इथे आपण एखाद्या कंपनीचा आपल्याला चार्ट बघायचं असेल तर इथे आपण सर्च करणार, टाटा मोटर लिहिलेलं आहे इथे। फॉर एक्झाम्पल आपण एशियन पेंट टाकल्यावर आपण एशियन पेंटचा आपल्याला चार्ट दिसतो। आता याचा टाईम फ्रेम बघा, इथे काय आहे, इथे 1 डेचा टाईम फ्रेम आहे। तर आता आपण तो टाईम फ्रेम चेंज करू। आपण हा एक कॅन्डल ही एका दिवसाची आहे। तसंच आपल्याला जर ट्रेडिंग करायचं असेल तर आता वेगवेगळे टाईम फ्रेम असतं। 1 मिनिट असतं, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, असं तुम्ही वेगवेगळ्या टाईम फ्रेम घेऊ शकता। आता हे बघा, 1 डेचं होतं म्हणून 1 डे आहे इथे। एका तासाचं पण घेऊ शकता, 2 तासाचं पण, 3 तासाचं, 4 तासाचं पण तुम्ही एक कॅन्डल घेऊ शकतात। आता फॉर एक्झाम्पल आपण आता 5 मिनिटाचं घेऊ। आता हा 5 मिनिटाचा चार्टवर एक कॅन्डल ही किती मिनिटाची तयार झाली? 5 मिनिटाची तयार झाली। आता याच्यावर आपण त्याच्यानंतर आपण काय करू, याच्यावर आपण सपोर्ट रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं, त्याच्यात ही पेन्सिल आहे, याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ट्रेड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन असा येत असतात। आता याच्यावर आपण क्लिक केल्यावर बघा, हे आले ट्रेड लाईन। काय आहे? ट्रेड लाईनवर आपण क्लिक केल्यावर आपण काय करणार, आडवे उभे कुठे पण आपण एक रेष ओढू शकतो। आता याचा आपण रेजिस्टन्स तयार करायचं असेल तर इथे आपण ॲरो इथे घेऊन गेलो, आपण खाली ओढला, कधी पण 2 तरी पॉईंट जोडले गेले पाहिजे। हे बघा, आता ही आपण एक ट्रेड लाईन ओढली। आता या ट्रेड लाईनला आपण क्लिक केल्यावर आपण याची साईज वाढवू शकतो, कलर चेंज करू शकतो। जर आपण कलर चेंज करायचे असेल तर या आपल्या पेन्सिलवर जायचं, इथून तुम्हाला रेड कलर, कोणता पण कलर तुम्ही घेऊ शकतात। असा कलर घेतला आपण, ब्लू कलर घेतला। आता याच्यावर आपण साईज पण वाढवू शकतो। आता 2px आहे, याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला साईज वाढवणार आपण। हे बघा, साईज वाढतं। 3px केल्यावर साईज वाढली, 4px केल्यावर साईज वाढली। असं आपण ट्रेड लाईनची साईज वाढवू शकतो। तसंच आपण हॉरिझॉन्टल लाईन, आता परत आपण पेन्सिलवर जाणार। पेन्सिलवर गेल्यावर आपण काय करणार, इथे बघा हॉरिझॉन्टल लाईनवर क्लिक केल्यावर आपल्याला एखादा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं असेल तर हॉरिझॉन्टल लाईनचा आपण वापर करतो। आता बघा, हा आपला वरचं टोक आहे, हाय आहे, त्याला हायला आपण काय करणार, क्लिक केल्यावर ही एक डायरेक्ट हॉरिझॉन्टल लाईन तयार झाली। याचा पण आपण तसंच कलर चेंज करू शकतो। जो कलर आपल्याला आवडला तो आपण कलर चेंज करू शकतो। आता याला आपण थोडीशी साईज वाढवू, ही हॉरिझॉन्टल लाईन। आता याला रेजिस्टन्स पण तयार करू शकतो या लाईनने, आणि सपोर्ट पण तयार करू शकतो। तर परत आपण एकदा हॉरिझॉन्टल लाईन घेऊ। आता बघा, ही एक हॉरिझॉन्टल लाईन घेतली आपण इथे खाली, हा आपण सपोर्ट तयार केला। याला आपण ग्रीन कलर देऊ, ओके। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधलं अजून कोणकोणते टूल्स वापरता येतात। आपण काय बघितलं, ट्रेड लाईन हे यूजफुल आहे आपल्यासाठी। तसंच हॉरिझॉन्टल लाईन यूजफुल आहे। तसंच पॅरलल चॅनल, आता पॅरलल चॅनल हे बघा, हे आहे पॅरलल चॅनल। आता हे आपल्याला झोन तयार करण्यासाठी वापरण्यात येतात। काय करायचं, झोन, एखादा झोन तयार करायचं असेल तर आपण हे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार करण्यासाठी ही लाईन वापरतात। आता आपण थोडंसं पुढे जाऊ। बघा, आपल्याला एखादं झोन तयार करायचं असेल
हे आपण पॅरलल चॅनल घेतलं. आता इथून आपल्याला हा एक झोन तयार करायचा आहे. बघा इथून हा झोन, बघा हा झोन तयार करायचा असेल तर आपण असं झोन तयार करू शकतो. याला आपण पॅरलल चॅनल असं म्हणतात. तसंच आपण खाली पण ड्रॉ करू शकतो. आता बघा इथून आपल्याला हा आपला सपोर्ट आहे. सपोर्टला आपण हा एक झोन तयार केला. असं आपण पॅरलल चॅनल, ट्रेड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन हे आपण बनवू शकतो. आता पुढे काय आहे, तसेच आपण परत पेन्सिलवर गेल्यावर आपण वरती स्क्रोल केल्यावर लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन हे आपण घेऊ शकतो. आता हे बघा लॉंग पोझिशनवर क्लिक केल्यावर आपल्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट आपल्याला ठरवता येतात. आता इथून आपण एंट्री घेतली आणि हा आपला स्टॉप लॉस तयार झाला आणि हा आपला स्टॉप लॉस आणि हा आपला टार्गेट असं आपण लॉंग करू शकतो. तसं आपल्याला शॉर्ट करायचं असेल तर तिथे परत शॉर्ट करायचं असेल तर आपण परत वरती पेन्सिलवर जाऊन वरती स्क्रोल केल्यावर हा शॉर्ट हे घेतलं. आता इथून आपल्याला वाटतं की इथून मार्केट खाली पडणार आहे म्हणून आपण इथून शॉर्ट केलं. हा आपला टार्गेट आणि हा आपला छोटासा स्टॉप लॉस असं. हे झालं एक टूल. आता पुढचं आपण बघू. आता एवढंच आहे, याच्यात आहे पेन्सिलमध्ये काय काय कामाचं आहे आपल्याला. ट्रेड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, पॅरलल चॅनल, तसंच शॉर्ट आणि लॉंग हे आपल्या कामाचं आहे. दुसरं एवढं काय कामाचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघू एफएक्स. इथे आहे, हे काय आहे, एफएक्स आहे. इथे आपण याच्यावर जाऊन आपण इंडिकेटर लावू शकतो. काय लावू शकतो, इंडिकेटर. आता एफएक्सवर गेल्यावर आपल्याला एखादी मूव्हिंग एव्हरेज काय लावायचं असेल तर लावू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आपण मूव्हिंग एव्हरेज, सिंपल मूव्हिंग एव्हरेज लावले आपण. त्याच्यावर क्लिक केल्यावर ही बघा ही एक लाईन आली, ही आपण लावू शकतो. आता याच्यावर इथे बघा SMA 9 म्हणजे 9 कॅन्डलला जोडून एक लाईन तयार झाली आहे. त्याला सिंपल मूव्हिंग एव्हरेज असं म्हणतात. ती किती 9 कॅन्डलची आहे. किती कॅन्डलची आहे, 9 कॅन्डलची आहे. याच्यावर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. काय तुम्हाला जर वाटलंच तर ही मूव्हिंग एव्हरेज वापरू शकता. असं हे टूल्स आहे. आता याच्यानंतर परत काय महत्त्वाचं आहे आपल्याला, दुसरा आहे चार्ट. बघा त्या शेवटच्या याच्यावर आपण गेलो चार्ट. आता या चार्टवर काय आहे, वेगवेगळे प्रकारचे चार्ट असतात. आता आपण बारवर क्लिक केलं तर चार्ट असा दिसणार. तसं परत आपण याच्यावर गेल्यावर हायकेनिची असं वेगवेगळे प्रकारचे इथे चार्ट असतात. परत लाईनवर गेलं तर लाईनसारखं आपल्याला चार्ट. तसंच परत त्याच्यावर गेल्यावर तर आपला युजफुल कोणता आहे, जे प्रत्येक लोक वापरतात, प्राइस एक्शन वापरून एंट्री एक्झिट करण्यासाठी कॅन्डल हे महत्त्व. म्हणून त्यासाठी कॅन्डलवरच राहू द्यायचं. या कॅन्डलवर क्लिक केल्यावर कॅन्डल, रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल असं आपल्याला दिसतात. याच्यावर आपल्याला चांगली एंट्री आणि एक्झिट करता येतं. याच्यानंतर हे एवढंच आपल्याला टूल ट्रेडिंग व्ह्यूमध्ये युजफुल आहे. तसंच आपण ट्रेडिंग व्ह्यू कोणकोणते टूल्स वापरायचे ते आपण कोणकोणते युजफुल आहे ते टूल्स आपण बघितले. त्याच्यात टूल्समध्ये ट्रेड लाईन आहे, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठी. तसंच हॉरिझॉन्टल लाईन पण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करण्यासाठीच. तसंच पॅरलल चॅनल, रेक्टँगल आणि शॉर्ट पोझिशन, लॉंग पोझिशन याच्याविषयी आपण माहिती घेतली. जर तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटनवर क्लिक करा.